दिवस म्हणजे आपण जर पाहत आहोत एकंदरीत पुत्रानं चांगलं काम केलं म्हणून वडिलांचा सत्कार झाला आणि पुत्रांचाही सत्कार झाला. म्हणजे यांचं नाव प्रताप आहे, प्रताप किसनराव शिंदे. गेली 1.5 महिन्यापासून सातत्यानं सत्कार होत आहे. जर प्रतापचं जर पाहायला गेलं वय वर्ष 20 वर्ष आहे, 12वी 2 वर्षापूर्वी झाली आणि आज CISF मध्ये जवान म्हणून लागलाय. एकंदरीत पूर्व सध्या जर पाहायला गेलं तर धावपळीचं प्रचंड युग वाढले, स्पर्धेचं प्रचंड युग वाढले आणि या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी सातत्यानं अभ्यास करावा लागतो. प्रताप हा तुमच्यासारखाच लहानपणापासून गावात काही शिकला, नंतर बाहेर काही शिकला, आपल्यासारखं सगळं आणि एकदा आज नोकरी राहील. खूप त्याच्यासाठी जोरदार वेळ वाजून टाक. आपण जो दुसरा सत्कार केला ते किसनराव शिंदे, आमचे मोठे बंधू, आपल्या सेलू गावचेच. त्यांचा सत्कार यासाठी केला की त्यांनी मुलाला चांगलं शिकवलं. आज मुलगा देशासाठी एक संरक्षण करण्यासाठी पाठवलाय आणि खूप चांगल्या प्रकारचं काम. तर या गोष्टीतून आपल्याला काय घ्यायचंय, आपण देखील आपल्या आई वडिलांचा सत्कार झाला पाहिजे, आई वडिलांचा सन्मान झाला पाहिजे, गावातील लोक म्हणली पाहिजे अहो त्यांनी त्यावेळेस ती काय ठेवलं आणि आज नोकरी लागला मुलगा, म्हणले पाहिजे का नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागते, दुसरं काय एक्स्ट्रा काय करावं लागते काय. आता प्रतापचा सन्मान होत आहे जवळपास 1.5 महिन्यापासून सातत्यानं सत्कार होते. सगळ्या गावाला अभिमान झाला, आमच्या तालुक्याला अपमान झाला, चांगल्या चांगल्या पेपरला बातम्या आल्या प्रतापला मोठी नोकरी लागली असं प्रत्येकाला वाटते की नाही. मग हे दिवस येण्यासाठी काय करावं लागते, खरं सांगा काय करावं लागते, काय करावं लागते. टाइमपास करून जमते काय, जमते फक्त आणि फक्त अभ्यास करावा लागते. तसं आमच्या पुतांना अभ्यास केला आणि तुम्हाला देखील अभ्यास करायचा आहे, बरोबर. सध्या आपण पाहतोय भयानक सगळ्या गोष्टी चालू येतात. आता त्यानं जर अभ्यास केला अशक्य काहीच नाही, सगळं शक्य होते. प्रताप कसा अभ्यास केला, कसं झालं आणि ही पोट कशी मिळाली काय सांगतेस. खरंच तुम्ही एवढे लहान आहात, खरंच कमाल वाटते तुमच्या आई वडिलाची. एवढा लहानपणी तुम्ही बाहेर शिकाय ठेवलं तुम्हाला. मी काय साधारणतः झडपीला शिकलो होतो गावाकडे, 5वी नंतर बाहेर गेलो होतो हॉस्टेलला राहण्यासाठी. आता खरंच तुमच्याकडे बघून मला जुने दिवस आठवले. बाहेर एवढं आहे की भाव की गाव सोडल्याशिवाय माणसाची प्रगती होतच नाही. त्यामुळं गाव सोडणं लय महत्वाचं आहे, ते तुम्ही सोडलं. एवढं तुमची सातत्य लय महत्वाचं आहे अभ्यासामध्ये. तुम्ही रोज किती अभ्यास करालात काय नाही ह्याला काही महत्व नाही, फक्त आपण व्यवस्थित अभ्यास करालोत का, हे करालोत का. उगाच अभ्यास करायचं का, पुस्तक उघडलं म्हणून उघडलं त्याला काही अर्थ नाही. बघायला गेलं तर कॉम्पिटिशन खूप लय हाय लेवलला गेलं आहे. आता माझ्या महाराष्ट्रामध्ये 68 जागा होत्या आणि टोटल इंडियामध्ये बघायला गेलं तर 57 लाख फॉर्म आले होते. 68 जागांमधून मराठा त्यामधली एक पोस्ट मी मिळवली. तर बघा 57 लाख फॉर्म आणि त्यामध्ये महाराष्ट्रात फक्त 68 जागा होत्या. तर कॉम्पिटिशन किती हाय लेवलला गेले. त्यासाठी आपण सातत्य लय महत्वाचं आहे अभ्यासामध्ये. आणि आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाण असली तर माणूस कधीच बिघडत नाही. आता जेव्हापासून 15 जानेवारीला निकाल लागला म्हणजे माझ्यापर्यंत माझे आई वडील एवढे खुश आहेत. मला जसं वाटतं की मी जग जिंकलं, कारण एवढ्या कमी वयामध्ये माझ्या आई वडिलांना खूप अभिमान झाला की मुलगा लागला, हे झालं. खरंच मला वाटतं की त्यांच्या कष्टाचं चीज केलं मी. आज माझा सत्कार झाला, तसंच अजून पुढच्या काही दिवसांनी तुमच्या आई वडिलांचा इथे सत्कार व्हावा. नक्की जोरदार आहे प्रतापसाठी. प्रतापने सांगितलं की तुमच्यासारखाच मी अभ्यास केलाय, आता त्यांच्या देखील आई वडिलांचा सत्कार झालाय. आज तुम्हाला जर करायचं प्रामाणिकपणे अभ्यास करावं, काय करावं आपल्याला. आता मला सांगा, आपण रोज 10 वाजता घेऊन बसतो, बरोबर आहे. काही जण अभ्यास करतात, काही जण चित्र काढतात, काही बघतात. आम्ही काही हे बसून घ्यायचं काय, काही जरी हातावर छेडी घेतली तर काय फरक पडणार आहे. प्रामाणिकपणे काय सांगितलं, प्रामाणिकपणे अभ्यास करायला पाहिजे. प्रामाणिकपणे रोज केलं जमते काय, जमत नाही. तर टार्गेट ठेवलं पाहिजे. प्रतापचं सुरुवातीपासून टार्गेट तुम्हाला काय बनायचंय आणि जे बनायचं ठरवलं होतं ते झालं. आतापासून आपापलं टार्गेट ठेवा, मस्त अभ्यास करा. हा, धन्यवाद. जोरदार अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा. Yeah,